ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे असदुद्दीन ओवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी 5 फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन नांदुऱ्याकडून तहसीलदारमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश येथे संध्याकाळी टोल नाक्यावर प्रवासादरम्यान असदुद्दीन ओवैसी यांच्या ताफ्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. यामध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष भागीदारी मोर्चाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये भागीदारी मोर्चाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांना योग्य सुरक्षा देण्यात यावी. ओवैसी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांमधून जे व्यक्ती पकडण्यात आले आहेत त्यांची सखोल चौकशी करून कट रचणाऱ्या व्यक्ती, संघटना अथवा संस्था असो त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही नेत्यावर भविष्यात असे हल्ले होऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या निवेदनावर MIMचे शहर अध्यक्ष गफूर अहमद अब्दुल अहाद शेख, आसिम खान, करीम खान पठाण, महासचिव नांदुरा व पदाधिकारी उपस्थित होते. मी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन नांदुरा शहरातले गफूर शेख. काल जे ढासना शहरात जे घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत व आम्ही शासनाची ही मागणी करत आहोत की माननीय बॅरिस्टर साहेब यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी. तसेच आम्ही जे आज भारतात होत आहेत की दलित व मुस्लिमांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, आमच्या बॅरिस्टर साहेबावर जे गोळ्या झाडण्यात आले त्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच आम्ही या शासनाची, या भारत सरकारची मागणी करत आहोत की यामागे कोणकोणते लोक आहेत त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व यांना दंड किंवा या लोकांना आतंकवादी घोषित करण्यात यावे, ही आम्ही मागणी करत आहोत. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.